Hi students, in last lecture we have studied moment of inertia, kinetic energy of rotating body, then parallel axis theorem and perpendicular axis theorem. What was the parallel axis theorem? IO equal to IC plus MH square. What was the perpendicular axis theorem? IZ equal to IX plus IY. Then kinetic energy of rotating body is half I omega square. हे सगळं आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या बॉडीजसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा. फर्स्ट वी हॅव टू स्टडी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मेटल रॉड. इथे आपण काय घेतोय? मेटल रॉड घेतोय. मेटल रॉड असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा एक केस आहे, ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. फर्स्ट केस कोणती आहे? तर ऍक्सिस त्या मेटल रॉडच्या कुठून पास होतो? सेंटर मधून पास होतो आणि त्या रॉडला कसं आहे तर प्लेनला त्याच्या परपेंडिक्युलर आहे. म्हणजे सपोज आपण असं कन्सिडर करूया की हा एक मेटल रॉड आहे. मेटल रॉड आहे तर ऍक्सिस कुठून पास झाला? याच्या सेंटर मधून पास झाला आणि तो कसा आहे तर या रॉडच्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे असा वर्टिकल ऍक्सिस आहे आणि हा रॉड काय होतोय? असा रोटेट होतोय. ओके, डायरेक्शन इथे दाखवलेली आहे, कोणती आहे तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हा जो रॉड आहे हा अबाउट दिस ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर काय होत आहे? रोटेट होत आहे. आता इथे बघा, सी म्हणजे काय आहे तर सेंटर आहे या रॉडचा. त्यालाच आपण काय म्हणूया तर सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास ऑफ द रॉड इज सी. द रॉड इज हॉरिझॉन्टल and axis passing through C is vertical, which is perpendicular to its plane. Then what is IC? IC is the moment of inertia of the rod about axis passing through center of mass. The rod is having mass capital M. रॉडचं मास किती आहे तर कॅपिटल M एवढं त्या रॉडचं मास आहे. त्यानंतर रॉडची लेंथ किती घेतोय आपण तर L. L एवढी काय आहे तर त्या रॉडची लेंथ आहे. त्यानंतर जर ऍक्सिस हा सेंटर मधून पास होत असेल तर हे जे डिस्टन्स आहे हे किती असेल? L/2. इकडचं डिस्टन्स किती असेल? L/2. हाफ हाफ झालं ना इथे. टोटल लेंथ आहे L, हे L/2 आणि हे L/2 आणि रॉड या ऍक्सिस भोवती काय होतोय? रोटेट होतोय. तर आता इथे आपण IC इक्वल टू दिलंय. IC म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड about axis passing through point C, that is the center and perpendicular to its plane, which is equal to ml square upon 12. काय फॉर्म्युला आहे तर ml square upon 12 असा फॉर्म्युला आहे. यानंतर इथे m म्हणजे मास आहे, l म्हणजे त्या रॉडची टोटल लेंथ आहे. आता सेकंड केस मध्ये आपण बघतोय की ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड्स, म्हणजे मेटल रॉडचाच मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. पण इथे ऍक्सिस कुठून पास होत आहे तर ऍक्सिस हा त्या रॉडच्या वन ऑफ इट्स एंड्स म्हणजे दोन्ही पैकी कोणत्याही एका एंड मधून ऍक्सिस पास होतोय. आपण घेऊयात की इथे हे राईट एंड आहे, याच्यातून ऍक्सिस पास होतोय. आता इथं सी पॉइंट काय इंडिकेट करेल तर सेंटर ऑफ मास ऑफ द मेटल रॉड. ओ म्हणजे काय आहे तर या एंडवर असणारा एक पॉइंट आहे आणि IO म्हणजे काय असेल? IO the moment of inertia of the metal rod about axis passing through point O. IC म्हणजे काय? moment of inertia of the metal rod about axis passing through point C. IO म्हणजे काय आणि IC म्हणजे काय हे आपल्याला समजलं. तर आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? काय फाइंड आउट करायचंय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मेटल रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड्स. मग वन ऑफ इट्स एंड्स एका एंड मधून ऍक्सिस पास होणारा कोणता आहे तर O मधून जाणारा ऍक्सिस आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल तर IO. म्हणजे इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय IO. आता इथे काल आपण दोन थेरम बघितले, पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर इथे आपण कोणता थेरम यूज करू शकतो तर दोन ऍक्सिस एकमेकांना कसे आहेत? पॅरलल आहेत. त्याच्यामुळे थेरम कोणता यूज करायचा? पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम वरून IO फाइंड आउट करायचंय आपल्याला. IO इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? IC प्लस MH स्क्वेअर. IO इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर हा पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला आहे.
आता आय सी म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. आता इथे आपण बघितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मेटल रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर सी विच इज इक्वल टू काय आहे, आय सी. फॉर्म्युला काय आहे, ml स्क्वेअर अपॉन 12 असा फॉर्म्युला आहे. मग आय सी च्या इथे आपण काय लिहू शकतो, ml स्क्वेअर अपॉन 12 प्लस m. h म्हणजे काय, व्हॉट इज h, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल तर h असेल. आता हे जे डिस्टन्स आहे h, हे दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स इथे काय आहे बघा, सी हा सेंटर आहे, ओ हा एंड आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे हे काय आहे तर l/2, आणि ह्यालाच आपण काय म्हणतोय, h असं म्हणतोय. म्हणजे h च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, l/2 ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to ml square by 12 plus ml square by 4. l/2 चा स्क्वेअर केला, l square by 4 आला. ml square by 12 plus ml square by 4 केलं तर याचं आन्सर आपल्याला मिळेल ml square by 3. आन्सर काय मिळेल, ml square by 3. बघा, ml square by 12 plus ml square by 4 हे काय होईल बघा, तर 4 ml square by 12 होईल, आणि 4 ml स्क्वेअर बाय 12 म्हणजेच काय तर ml स्क्वेअर बाय 3. ओके, आता इथे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ इट्स एंड्स फॉर्म्युला मिळाला आपल्याला ml स्क्वेअर अपॉन 3, आणि ml स्क्वेअर अपॉन 12 हा फॉर्म्युला कधी यूज केला जाईल, ज्यावेळेस ऍक्सिस कुठून पास होतोय, त्या रॉडच्या सेंटर मधून. दोन्ही पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. सेंटर मधून ऍक्सिस पास झाला, फॉर्म्युला आहे ml स्क्वेअर बाय 12, आणि एंड मधून ऍक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेतो आपण, ml स्क्वेअर बाय 3. ओके, त्याच प्रकारे आता आपण सेकंड बॉडी बघूया, रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. याच्यामध्ये फर्स्ट आपण घेऊयात ऍक्सिस पासिंग थ्रू center and perpendicular to its plane. Axis passing through center and perpendicular to its plane. आता रिंगच्या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस बघा, ही रिंग घेतली आपण, या रिंगच्या सेंटर मधून म्हणजे असा ऍक्सिस पास होतो, आणि त्या रिंगच्या प्लेनला काय असतो, परपेंडिक्युलर, आणि या ऍक्सिसच्या भोवती रिंग काय होणार आहे, रोटेट, अशी रोटेट होईल. ओके, म्हणजे रिंगचं रोटेशन असं आहे हॉरिझॉन्टली, आणि ऍक्सिस कुठून पास झालेला आहे तर रिंगच्या सेंटर मधून, आणि रोटेशन तिचं असं चालू आहे. ओके, तर या ऍक्सिस साठी या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डायग्राम कशी असेल बघा, ही आहे रिंग, रिंगच्या सेंटर मधून ऍक्सिस पास झाला, तो त्याच्या भोवती एक रिंग काय होतीये, रोटेट होतीये, ह्याला सी म्हणूयात, सी फॉर सेंटर, आणि हा काय असेल आय सी. आय सी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर सी. आता इथे ही काय असेल सांगा, तर रिंगची रेडियस असेल आर, आणि इथं बाहेर काय आहे तर रिंग आहे. आता आपल्याला माहिती आहे की रेडियस ऑफ गायरेशन काय असते. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन, व्हेन whole body is outside the axis of rotation. Axis of rotation पासून पूर्ण बॉडीचं मास हे जर आउटसाइड सिच्युएटेड असेल तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केला जातो, तर I इक्वल टू mk स्क्वेअर. I इक्वल टू mk स्क्वेअर. हे काल सांगितलेलं आहे की जर बॉडीचं होल मास हे ऍक्सिस पासून आउटसाइडला सिच्युएटेड असेल तर आपण फॉर्म्युला घेतो I इक्वल टू mk स्क्वेअर. आता इथे k म्हणजे काय असते तर रेडियस ऑफ गायरेशन. आता इथे बघा, ही रिंग आहे, इथे ही रिंग आहे, याच्यातून ऍक्सिस पास झाला, इथं सेंटरला ऍक्सिस आहे, आणि रिंग कुठे आहे बघा, ऍक्सिस पासून आउटसाइडला आहे, बरोबर. ऍक्सिस सेंटरला, रिंग त्या ऍक्सिस पासून आउटसाइडला आहे, म्हणजे रिंगचं टोटल मास हे ऍक्सिस पासून आउटसाइडला सिच्युएटेड आहे. रिंगचं टोटल मास कुठे आहे, ऍक्सिस पासून आउटसाइडला सिच्युएटेड आहे, आणि ते किती डिस्टन्स वर आहे बघा, ऍक्सिस पासून
मासचं डिस्टन्स म्हणजे काय झाली, रिंगची रेडियस. ऍक्सिस पासून मासचं डिस्टन्स म्हणजे काय आहे तर रेडियस आहे. कोणाची, रिंगची रेडियस. म्हणजे इथे या केसमध्ये के म्हणजे काय तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे त्या मासचं डिस्टन्स ऍक्सिस पासूनचं. मग इथे आपण काय म्हणू शकतो की या मासचं डिस्टन्स या ऍक्सिस पासूनचं काय असेल तर रिंगची रेडियस. म्हणजेच इथं हिअर के इक्वल टू काय आहे आर. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन विच इज इक्वल टू काय असेल रेडियस ऑफ द रिंग असेल. आता जर के इक्वल टू आर इथे पुटअप केलं तर आय इक्वल टू काय येईल एम आर स्क्वेअर. याला आपण आय सी म्हणूया. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. समजलं का बघा सगळ्यांना. ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर, रिंगच्या सेंटर मधून ऍक्सिस पास होतो सी. आय सी म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी. Then we know I equal to mk square. What is m? Mass of the ring. K, radius of gyration. We know here the whole mass is situated at distance r from the axis of rotation. Total mass हे किती डिस्टन्स वर सिच्युएटेड आहे तर r या डिस्टन्स वर. त्याच्यामुळे इथे रेडियस ऑफ गायरेशन k इक्वल टू r असेल. k ची व्हॅल्यू r पुटअप केली तर ic इक्वल टू काय मिळेल mr स्क्वेअर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू काय असेल एम आर स्क्वेअर. आता रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण सेकंड केस बघणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण रिंगचाच बघतोय. फर्स्ट केस झाली. सेकंड केस आहे अबाउट इट्स डायमीटर. अबाउट इट्स डायमीटर म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे फाइंड आउट करायचं आहे तर ऍक्सिस कोणता आहे तर डायमीटर आहे. आता डायमीटर कसा बघा, ही रिंग आहे. रिंग मध्ये हा सेंटर मधून जाणारा ऍक्सिस आहे आणि डायमीटर म्हणजे कसा असणार आहे असा असणार ना रिंगचा डायमीटर. मग इथं काय केलं पाहिजे बघा, ही रिंग आहे. रिंग मध्ये आपण 3 ऍक्सिस कन्सिडर करूया. हा आहे झेड ऍक्सिस, इकडे आहे एक्स ऍक्सिस आणि इकडे आहे वाय ऍक्सिस. असे 3 ऍक्सिस आहेत. आता काल तुम्हाला सांगितलंय मी की झेड ऍक्सिस हा कुठे असतो तर प्लेनला परपेंडिक्युलर. झेड ऍक्सिस कुठे आहे असा आहे झेड ऍक्सिस. एक्स आणि वाय ऍक्सिस कुठे आहेत तर एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत रिंगच्या प्लेन मध्ये. कसे आहेत बघा ते, हे बघा हे आहेत एक्स आणि वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस कसा असेल त्या प्लेनला परपेंडिक्युलर. जर तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे एक्सटेंड केले पुढे एक्स आणि वाय ऍक्सिस तर ते काय तयार होतील रिंगचे डायमीटर्स. हा एक्स ऍक्सिस आपण कन्सिडर करतोय बरोबर. हा कोणता ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे. जर ह्याला मी पुढे एक्सटेंड केला तर हा काय झाला डायमीटर झाला. याला पुढे एक्सटेंड केला तर हा काय झाला डायमीटर झाला. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस जर आपण एक्सटेंड केले तर ते काय इंडिकेट करतील डायमीटर ऑफ द रिंग. वाय ऍक्सिस सुद्धा एक्सटेंड केला तो काय असेल रिंगचा डायमीटर असेल. आता ही रिंग काय होते रोटेट होते. आय एक्स इक्वल टू काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एक्स ऍक्सिस. आय वाय काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट वाय ऍक्सिस आणि आय झेड काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट झेड ऍक्सिस. आणि हा पॉइंट कोणता असेल सी सेंटर. आता सगळ्यांनी नीट बघा, आपण इथे कोणता थेरम वापरू शकतो. आपल्याला कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे रिंगचा अबाउट काय डायमीटर. आताच सांगितलं मी की अबाउट डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. मग डायमीटर कोणत्या ऍक्सिस आहेत तर एक्स आणि वाय ऍक्सिस हे काय असतील डायमीटर असतील. मग आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काढायचं आहे. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे तर आय एक्स किंवा आय वाय फाइंड आउट करायचं आहे. ओके, आय एक्स आणि आय वाय हे काय रिप्रेझेंट करतील मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. आता इथे आपण कोणता थेरम वापरू शकतो आय एक्स आय वाय आय झेड यांचा थेरम कोणता आहे तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तो थेरम समजा इथे आपण वापरला तर काय येईल आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हा तो थेरम आहे. बट
आपण एक्स आणि वाय ऍक्सिसला काय म्हणतोय, डायमीटर. मग आय एक्स इक्वल टू आय वाय इक्वल टू काय असेल, आय डी. आय एक्स इक्वल टू आय वाय इक्वल टू आय डी, डी फॉर डायमीटर. मग आता आय झेड इक्वल टू काय येईल बघा, आय एक्स म्हणजे आहे आय डी, आय वाय म्हणजे पण काय आहे तर आय डीच आहे. आय एक्स आय वाय काय आहेत, आय डी. इथे आलं आय डी प्लस आय डी म्हणजे किती आले, 2 आय डी. आय झेड इक्वल टू काय असेल, 2 आय डी. देअरफॉर आय डी इक्वल टू काय असेल तर आय झेड अपॉन 2. आय डी इक्वल टू काय असेल, आय झेड अपॉन 2. आता आय डी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. आय झेड म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. आता झेड ऍक्सिस कुठे आहे तर इथं आहे ना झेड ऍक्सिस, म्हणजे सेंटर मधून पास झाला आणि रिंगच्या प्लेनला कसा आहे तो, परपेंडिक्युलर आहे. आताच आपण बघितलं की ऍक्सिस जर असा पास होत असेल रिंग मधून तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, एम आर स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे आय झेड म्हणजेच काय आहे तर आय सी आहे. बरोबर. आय झेड, झेड ऍक्सिस कुठून पास झाला, सेंटर मधून पास झाला, म्हणजे आपण त्याला सेंटरचं सी नाव देऊ शकतो. म्हणून आय झेडच्या ऐवजी आपण आय सी लिहिला आणि अपॉन काय असेल 2. आता आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर फॉर रिंग काय असेल सांगा, एम आर स्क्वेअर. मग इथं सपोज आय सी ची व्हॅल्यू पुटअप केली, एम आर स्क्वेअर अपॉन काय येईल 2. देअरफॉर आय डी इक्वल टू एम आर स्क्वेअर अपॉन 2. आय डी इक्वल टू काय आलं, एम आर स्क्वेअर अपॉन 2. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग साठी अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, तो फॉर्म्युला काय असतो, एम आर स्क्वेअर. सेकंड केस अबाउट इट्स डायमीटर, फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, एम आर स्क्वेअर बाय 2. त्यानंतर थर्ड केस आपण बघूया. रिंग साठी थर्ड केस आहे अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. आता इथे रिंगला आपण काय काढतोय तर टँजंट काढतोय. ती टँजंट कुठे आहे तर रिंगच्या प्लेन मध्ये आहे. टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग. आता टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग म्हणजे ही रिंग आहे, रिंगचा हा प्लेन आहे आणि त्या प्लेन मध्ये टँजंट आहे, म्हणजे अशी टँजंट काढलेली आहे. बरोबर. या रिंगच्या प्लेन मध्ये असणारी टँजंट ही अशी असेल ना. मग आता ही टँजंट इथे पॅरलल कुणाला आली बघा, ही टँजंट आहे अशी, ही पॅरलल कुणाला आली, सेंटर मधून जाणाऱ्या या ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे ही टँजंट पॅरलल कुणाला आहे तर सेंटर मधून जाणारा हा जो ऍक्सिस आहे याला पॅरलल आहे. म्हणजे हा काय त्या रिंग साठी डायमीटर आहे. बरोबर. म्हणजे ही टँजंट या रिंगच्या डायमीटरला पॅरलल आहे. बरोबर. ही टँजंट कुणाला पॅरलल आहे, रिंगच्या डायमीटरला पॅरलल आहे. आता काय येईल बघा, डायग्राम जर आपण प्लॉट केलो तर काय येईल, ही आहे रिंग. रिंगला आपण काय केली, टँजंट काढली एक कोणत्याही पॉइंटला. रिंगला टँजंट काढली आणि इथं पॉइंटला नाव देऊयात ओ. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, आय ओ. हा आहे पॉइंट सी. सी मधून जाणारी या लाईनला पॅरलल लाईन काढायची. आता बघा इथे हे काय असेल, आय सी. आय सी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी म्हणजे काय असेल, आय सी. आता इथे जर तुम्ही बघितलं तर या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स एच, आणि ते डिस्टन्स म्हणजे आहे रिंगची रेडियस, ती किती आहे तर आर आहे. बघा डायग्राम मध्ये काय काय काढलंय आपण. सी म्हणजे काय आहे तर सेंटर. ओ या पॉइंट मधून तुम्ही या रिंगला टँजंट काढली जी रिंगच्या प्लेन मध्ये आहे. त्यानंतर एच म्हणजे आहे या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स जे की काय असेल, रिंगची रेडियस आर. आय ओ म्हणजे अबाउट टँजंट जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो असेल आय ओ. आणि आय सी म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर सी. आता इथे सेंटर मधून ऍक्सिस पास होतो, सी या सेंटर मधून. तो ऍक्सिस या रिंग साठी काय आहे तर डायमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सेंटर मधून जाणारा ऍक्सिस असा आहे
आणि तो या रिंगसाठी काय आहे, डायमीटर आहे. म्हणजे इथं या केसमध्ये आय सी इक्वल टू काय आहे तर आय डी आहे. आय सी इक्वल टू काय आहे, आय डी. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर आय ओ इक्वल टू काय असेल, आय ओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग. आता इथे थेरम कोणता वापरू शकतो, ऍक्सिस कशा आहेत, दोन पॅरलल आहेत ना, मग कोणता थेरम वापरायचा, पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे, आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता आय सी काय आहे तर आय सी आहे आय डी आणि प्लस काय असेल एम एच स्क्वेअर. आता आय डी म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट डायमीटर, त्याचा फॉर्म्युला आपण बघितला, तो काय होता एम आर स्क्वेअर अपॉन 2. मग इथे काय येईल तर एम आर स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस पुढे काय असेल एम आर स्क्वेअर, कारण एच ची व्हॅल्यू काय आहे तर आर, ती इथे आपण पुटअप केली. पुढे काय येईल बघा, एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर, आन्सर काय असेल 3/2 एम आर स्क्वेअर. Therefore, moment of inertia of the ring about axis which is the tangent in the plane is called as the it is the 3/2 mr square. Okay, it is the value of moment of inertia of the ring about tangent in its plane. त्यानंतर नेक्स्ट केस आपल्याला बघायची आहे, about tangent perpendicular to its plane. टँजंट कशी आहे तर प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता प्लेनला परपेंडिक्युलर टँजंट कशी दाखवली जाईल, इथे आहे सेंटर सी मधून जाणारा ऍक्सिस, दिस इज आय सी, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. हियर द पॉइंट इज ओ, याच्यातून पास होणारा एक ऍक्सिस काढला, हा असेल आय ओ. मोमेंट ऑफ इनर्शिया या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स आहे एच, विच इज इक्वल टू आर. आता टँजंट आपण ह्याच्या आधी पण बघितली, पण ती टँजंट कशी होती तर त्या रिंगच्या प्लेन मध्ये होती, म्हणजे ती कुणाला पॅरलल होती, डायमीटरला पॅरलल होती, अशी होती ना. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टँजंट परपेंडिक्युलर टू प्लेन. दोन टाईपच्या टँजंट आहेत, एक आहे रिंगच्या प्लेन मध्ये आणि सेकंड कुठे आहे तर रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर. मग आता रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे रिंग अशी आहे, टँजंट कुठे काढलेली असेल या प्लेनला, प्लेन हॉरिझॉन्टल आहे ना, मग त्याला परपेंडिक्युलर म्हणजे ही टँजंट कशी झाली अलॉंग वाय ऍक्सिस, म्हणजेच काय अलॉंग परपेंडिक्युलर म्हणजे कोणता झेड ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिस वर आली, झेड ऍक्सिस वर. बघा ही अशी असेल व्हर्टिकल. नीट बघा सगळ्यांनी काय सांगितलंय की रिंगच्या प्लेनला टँजंट कशी आहे परपेंडिक्युलर, म्हणजे ती हॉरिझॉन्टल येईल का, नाही, ती कुठे असेल तर व्हर्टिकल असेल. आता इथे बघा, इथून ऍक्सिस कोणता पास होतो, सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतो. आता इथं सेंटर मधून एक ऍक्सिस पास होतो आणि त्याला आपण काय घेतो, एक टँजंट पॅरलल असणार आहे. म्हणजे ही टँजंट जी आहे ही प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पण या ही पॅरलल कुणाला आहे तर या ऍक्सिसला पॅरलल आहे. बरोबर आहे का बघा, ही रिंग आहे, या सेंटर मधून जाणारा एक ऍक्सिस आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ही टँजंट इथे जी आपण ड्रॉ करतो, ही टँजंट या ऍक्सिसला कशी असते तर पॅरलल. म्हणजे इथे ही जी टँजंट काढलेली आहे ही अशी दाखवलेली आहे, बरोबर, ही अशी आहे आणि ही हा जो ऍक्सिस आहे हा असा सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आहे आणि इथं काय दाखवलेली आहे तर टँजंट दाखवलेली आहे. ओके, तर आता इथे आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला तर तो काय येईल, आय ओ इक्वल टू काय असेल आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इक्वल टू काय असेल आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता इथे आय सी म्हणजे काय, सेंटर मधून जाणारा ऍक्सिस जो आहे आणि तो रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल सांगा, एम आर स्क्वेअर. फर्स्ट फॉर्म्युला आपण बघितला काय होता तो एम आर स्क्वेअर. मग आय सी ची व्हॅल्यू असेल एम आर स्क्वेअर प्लस एम इंटू एच म्हणजे काय आहे, दोन पॅरलल ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स एच आहे, तर एच इक्वल टू काय असणार आर. एच ची व्हॅल्यू आर पुटअप केली तर आन्सर काय येईल बघा, एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर इक्वल टू 2 mr square. This is the moment of inertia of the ring about
टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता इथे आपण 4 फॉर्म्युले बघितले रिंगसाठी. ते कोणते आहेत बघा. फर्स्ट, ऍक्सिस कुठून पास होतो? सेंटर. अबाउट काय सांगितलं होतं? ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. फॉर्म्युला काय होता? mr². त्यानंतर सेकंड, अबाउट डायमीटर पाहिलं. अबाउट डायमीटर फॉर्म्युला काय होता? mr²/2. त्यानंतर टँजंट इन प्लेन असेल, टँजंट इन प्लेन आहे तर त्या केसमध्ये फॉर्म्युला काय येतो आपला? तर 3/2 mr². आणि लास्ट केस कोणती आहे? तर टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. या केसमध्ये फॉर्म्युला काय येतो? 2 mr². फॉर्म्युले लक्षात ठेवा. रिंगसाठी 4 फॉर्म्युले. अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर mr², डायमीटर mr²/2, टँजंट इन द प्लेन 3/2 mr², आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन 2 mr². ओके. Similarly, we have seen the metal rod. Moment of inertia for metal rod. Moment of inertia metal rod साठी. मेटल रॉड जर घेतला आपण तर त्याच्यासाठी अबाउट सेंटर फॉर्म्युला काय होता? ml²/12. आणि वन एंड, अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड, त्याचा फॉर्म्युला काय होता? ml²/3. हे फॉर्म्युले आता आपण डिराइव्ह केलेले आहेत. यानंतर मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल सांगते. बघा, तुम्हाला असं सांगितलेलं आहे की एक मेटल रॉड आहे आणि त्या रॉडच्या एका एंड पासून डिस्टन्स आहे l/3. एका एंड पासून l/3 या डिस्टन्स वर एक पॉइंट आहे, त्याच्यातून ऍक्सिस पास होतोय आणि त्याचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. फाइंड the moment of inertia of the metal rod about axis passing through distance l/3 from one of its ends. क्वेश्चन समजला का? बघा, फाइंड काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मेटल रॉड about axis passing through distance l/3 from one end. असा क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? तर पॉइंट कुठे आहे बघा, तर l/3 डिस्टन्स वर. कुठून घेतलंय ते? डिस्टन्स आहे एका एंड पासून. सपोज लेफ्ट एंड पासून मी डिस्टन्स किती घेतलं? l/3 घेतलं. इथं पॉइंट घेतला O आणि याच्यातून ऍक्सिस असा पास होतोय आणि तुम्हाला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे IO. क्वेश्चन काय आहे आपला? तर IO इक्वल टू क्वेश्चन मार्क मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस तुम्हाला फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर सेंटर C प्लॉट करायचा. पहिल्यांदा सेंटर C मधून जाणारा ऍक्सिस इथे ड्रॉ करायचा. अबाउट दिस ऍक्सिस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? IC असेल, बरोबर. आणि सेंटर मधून जाणारा ऍक्सिस C आणि O पॉइंट मधून जाणारा ऍक्सिस जो आहे या दोघांच्यातलं हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते असेल H, बरोबर. आणि इथे थेरम कोणता यूज करायचा? तर पॅरलल ऍक्सिस थेरम. थेरम काय असेल बघा? IO इक्वल टू IC प्लस mh². आता इथे आपल्याला IC माहित आहे. IC म्हणजे काय? मेटल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. फॉर्म्युला काय असतो? ml²/12 प्लस m. H म्हणजे काय आहे? तर इथे या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स आहे. ते डिस्टन्स म्हणजे आहे H. मग आता काय केलं पाहिजे? तर H माहिती पाहिजे ना आपल्याला. बघा, हे l/3 आहे, हे H आहे आणि ह्या दोघांची ऍडिशन किती असेल? तर l/2. कारण हा सेंटर आहे म्हणजे हे डिस्टन्स l/2 झालं, हे डिस्टन्स l/2 झालं. मग ह्या l/2 मधून हा l/3 काय केला? मायनस केला. मग l/2 मायनस l/3 केला. बघा, H म्हणजे काय असणार आहे? तर l/2 मायनस l/3. l/2 मायनस l/3 केला तर किती आला बघा? 3l मायनस 2l/6 म्हणजे किती? l/6. बघा, हे डिस्टन्स आहे l/3 तर हे डिस्टन्स किती असणार आहे? l/6 असणार आहे. मग आता इथे आपण
L/6 पुटअप केला, त्याचा पुढे काय आला स्क्वेअर. आता पुढे काय येईल ml²/12 प्लस ml²/36. ओके, विच इज इक्वल टू इथे किती येईल बघा 3ml² प्लस ml² आणि अपॉन काय असेल 36 3ml² प्लस ml² आणि अपॉन काय असेल 36 विच इज इक्वल टू पुढे काय येईल 3ml² प्लस ml² 4ml² अपॉन 36 म्हणजे आन्सर काय आलं ml²/9. बघा काय काय केलं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस पाहिजे IO कसा काढायचा IC प्लस mh² करायचा. सेंटर मधून जाणारा एक एक्सिस प्लॉट केला, या दोघांच्यातलं डिस्टन्स काय असेल h एवढं असेल. मग इथे आपण h लिहिलं IC प्लस mh². IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर, किती असतो तो ml²/12 प्लस m इंटू h हे डिस्टन्स फाइंड आउट केलं. h कसं काढलं तर L/2 मायनस L/3 केलं. ह्या टोटल डिस्टन्स मधून L/2 मधून हा L/3 मायनस केला, किती मिळालं आपल्याला बघा 6 आणि इथे 3l - 2l. आन्सर काय आलं L/6. ही L/6 व्हॅल्यू इथे पुटअप केली. पुढे काय येईल ml²/12 प्लस ml²/36. इथे 36 त्यानंतर 3ml² प्लस 1ml² अपॉन 36 किती आला 4ml²/36 म्हणजे आन्सर किती आलं ml²/9. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द मेटल रॉड अबाउट एक्सिस पासिंग थ्रू डिस्टन्स L/3 फ्रॉम वन एंड is ml²/9. ml²/9, this is the final answer. Now in next lecture we will study the moment of inertia of the disk.